एक महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे। काल आमच्याकडे एक शेतकरी आले होते। ऍक्च्युली ते अनुभवी होते। त्यांनी 5-6 वर्षापासून ठिबक करत होते, चांगलं 10-15 एकरचं। पण त्यांचं काल असं म्हणणं होतं की आम्हाला 20 mm ची नळी पाहिजे। मग मी साहजिक त्यांना विचारलं की असं का? त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा 20 mm ची नळी ही साईजला मोठी असते, त्याच्यामुळे पटापट पाणी पडून जातं आणि कमी वेळेमध्ये जास्ती सिंचन करता येतं। मग माझ्या लक्षात आलं की हा एखाद्या अनुभवी शेतकऱ्याच्या मनात जर हा गैरसमज आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात तर असूच शकतो की हा मोठी चुकी आहे की बाबा साईज मोठी झाली नळीची म्हणून ते जास्ती पाणी मारेल किंवा पाणी टाकेल। बिलकुल चुकीचं आहे। त्याच्यामध्ये जर समजा ही नळी 12 mm ची आहे, ही 16 ची आहे, ही 20 ची आहे आणि इथे पण 3 ड्रिपर आहे माझ्याकडे। हे बघा, हे 12चं ड्रिपर आहे, हे 16चं ड्रिपर आहे आणि हे 20चं ड्रिपर आहे। पण ह्या तीनही ड्रिपरची जर कॅपॅसिटी अशी की तासाला 4 लिटर पाणी पाडतील तर मग ह्या नळीचा साईज वाढवून कसं पाणी कमी जास्त होईल? तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। किती वेळेमध्ये किती पाणी पडेल हे कधीच नळीच्या साईजवर ठरत नाही, ते तुम्ही तिच्यामध्ये किती लिटरचं ड्रिपर वापरलंय तिच्यावर ठरतं।